नमस्कार. नमस्कार सर. साहेब पूर्ण नाव सांगा. माझं नाव विठ्ठल निळकंठ मुगळे, गाव राहणार कडदोरा, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. जिल्हा धाराशिव आहे. हा, जिल्हा आज धाराशिव. तारीख आहे 27 नोव्हेंबर 2024 ओके सर. आणि आज आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉटमध्ये थांबलोत. हो, या कांद्याची लागवड होऊन किती दिवस झाले? लागवड होऊन सर आज 3 महिने हां, 7 दिवस झाले. 3 महिने 7 दिवस. हां, तर या ठिकाणी तुम्ही किती एकरचा प्लॉट आहे? ही 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. हां, तर या कांद्याला तुम्ही ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खतांचा वापर केलेला आहे. हो. काय काय वापरले? सुरुवातीपासून प्रक्रिया सांगा. सुरुवातीला रोप उपटताना बियाला स्टेटमेंट एसटीचं एसटीची बीज प्रक्रिया केली, रोप प्रक्रिया केली. आणि पुन्हा मग प्रूम भूमिपावर पोटॅश लावण केल्या 3ऱ्या दिवशी. प्रोम हे ग्रीन पॅन कंपनीचे जैविक DAP आहे ऑर्गॅनिक. त्याच्यानंतर पोटॅश ग्रीन पॅन कंपनीचं वापरलंय. भूमी पॉवर हे आपल्या कंपनीचं गाजलेलं प्रोडक्ट आहे. तर हे तिन्ही एक एक टाकलेलं आहे. तिन्ही एक टाकलो सर. आणि जास्त पाऊस काळ असल्यामुळे ह्या कांदा 2.5 महिने पाऊस काळातच सापडलेला आहे. 2.5 महिने पावसामध्ये होता. आणि मग पुन्हा एक मी का केलो, पोटॅश आणि झिंक सल्फेट. आपल्या ग्रीन पॅन कंपनीचं झिंक सल्फेट आणि पोटॅश हे एक्स्ट्रा तुम्ही या ठिकाणी टाकलेलं आहे. साधारण फवारणी किती वेळ झाल्यात? साधारण ग्रो नायट्रोचे सर 6-7 फवारण्या झाल्या. 6-7 फवारण्या ग्रो नायट्रोकिंगच्या झालेल्या आहेत. आणि ब्लूमच्या 4 झाल्या. यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे थोडं तुम्हाला जास्त लागलं या ठिकाणी, द्यावंच लागलं. बरोबर आहे, बरोबर. तर हे जे वापर केलाय याचा नेमका फायदा काय झाला म्हणता? नेमका फायदा सर, कांदा गावचा पूर्ण गेलाय, पूर्ण गावात गेलाय. अच्छा. हा, बरेच लोकांनी रुटर मारलंय, कुळव मारलंय. एकरी 12 कट्टे काढले. 12 कट्टे 16 कट्टे एकरी. नाही ते आता चुकीची नाही, त्याचा आनंद नाही. परंतु मी हे म्हणणे लोकांना, ह्याचा जरी यूज करत होते तर ती पाळी आली नसती. म्हणजे त्या तशा विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचा प्लॉट राहिला. आणि आज इथं आपण बघू शकतो की एकतर आता तुमचा जो कांद्याचा गड्डा आहे तो चांगल्यापैकी मोठा झालेला आहे. आणि असा गड्डा आहे तुमचा. हा गड्डा आहे, बरोबर आहे, गड्डा आहे. सगळं चांगलं आहे. आता इथून तिथून रान तुमचं एकदम हलका आहे. किती भारी बघा हो, काळी भोईची माती असली खडक आहे हो, चक्क खडक बघा. रान बघा, रान आपलं हे रानाची भुसभुशीपणा का भरायचं. भूमी पॉवर, प्रूम, पोटॅश जे आहेत आणि आपल्या फवारण्या आहेत त्या, तुमचं रानच निब्बर येऊ देत नाही. काही आता हे असं खडक जर राहिलं तर आता उकरता येत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही ग्रीन पॅन्टचा वापर केला. इकडे पण बघू शकतो आपण, पूर्ण खडक आहे. पूर्ण खडक आहे. परंतु ह्या खडकात सुद्धा कांद्याचं जर जाडी बघितली तर चांगली आहे. तर जास्तीच्या मधला सुद्धा प्लॉट असा येऊ शकतो. हे उत्तम उदाहरण आहे. आता त्याचं जर बघितलं तर याच्यापेक्षा भारी भारी तुम्ही कांदा काढलेला याच्या अगोदर पण. परंतु यावर्षी जो आहे तो जास्त पावसामधला कांदा सर, मी कांदा गेला असं माझी घरात धरलेला होता. परंतु भूमी पॉवरचा ब्लूम ग्रोच्या मला जास्तीत जास्त जरा फवारणी, 1-2 फवारणी जास्त घेऊन तुम्ही हे केलं. सगळा कांदा 1 नंबरचा आलेला आहे. आता सगळा गड्ड्यामध्ये आहे. आता शेवटचं पाणी झालंय. शेवटचं पाणी झाले. आता पाणी द्यायची इच्छा नाही, तर लागलं तर द्यावं लागणार आहे. अच्छा, बघू आता काय होतं. तर इतर लोकांसाठी काय असेल तुमचा संदेश? सर, लोकांना मी आता शेताला तर वापरत लोकांना बी देतोय. बरं, मागितले लोकांना. बरोबर. आज एकाला मी दिले, शिदन रावसाहेब रणखा म्हणून आहे. बरोबर. त्याला माझं हे बघून त्याला दिलं. त्याचा कांदा, त्याच्या बाजूचे कांदे काढले सर. 12-13, 20 कट्टी निघाली ती. आज त्याचा कांदा 2-250च्या खाली निघत नाही. आणि आपला प्लॉट थोडा लेट पण येतो. आणि विशेष म्हणजे सर्वांगीण वाढ व्हायला मदत होते. कंपनीला सर, पात मारायचं औषध मी कंपनीला बोललो. सर, का पात मरायचं औषध नाही, चांगलं आणायचं औषध सांगा. आता लवकर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की हिरवत जे आहे, हिरवटपणा आपला जातच, आपला शेवटपर्यंत टिकून राहतो. ओके सर. तर तुम्ही वापरल्यामुळे धन्यवाद. नमस्कार.